मगाशी म्हणालात की युतीची जडणघडण तुम्ही पाहिली, फार लवकर तुम्ही कमी वयात इथं पदार्पण केलं आणि सक्रिय होतात तुम्ही त्याही काळामध्ये ठाण्यामध्ये. आनंद दिघे यांच्यासोबत देखील आपले काही सहवासाचे क्षण खूप आपण व्यतीत केले असं मी ऐकून आहे. कशा होत्या त्या आठवणी? ते जिल्हा प्रमुख होते आणि माझ्या पक्षाचा मी जिल्ह्याचा प्रमुख होतो, अध्यक्ष होतो. तसं आम्ही एकाच नाक्यावर राहत होतो. बरं. टेंबी नाक्यावर 3 पिढ्या मी तिथे राहतो. त्यांनाही माझं सगळं कुटुंबाचा इतिहास भूगोल माहिती होता आणि का कोणास ठाऊक एक व्यक्ती म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम होतं, धर्मवीरांचं. आणि आमचं खूप चांगली काय म्हणतात वेवलाईन पण जमत असे. वा. वेगवेगळ्या पक्षातले असले आणि तशी कटुता पण नव्हती. कसं आहे की राजकारणामध्ये कटुता पण झटकन येऊ शकते, तर अशी कधीच नव्हती. म्हणजे ते असताना देखील आमची युती असायची, कधी नसायची, पण कटुता नसायची लगेच आमची. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं होतं की मॅन ऑफ डिव्होशन, मॅन ऑफ मिशन, आणि कुठलीही काही त्यांना पॉवर गेममध्ये न पडता देखील एक वेगळ्या प्रकारची त्यांची छबी जी आहे, क्रेज होती त्यांची. क्रेज होती आणि त्याच्याकरता त्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. आहे असं म्हणायलाही हरकत नाही. 24 तासापेक्षा 20 तास त्यांनी काम केलेलं आणि ऑर्गनायझेशन करता असेल, समाजाकरता असेल, सर्व प्रकारचं. आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं असं रसायन की अशी पण लिडरशिप असू शकते, हे एक फार मोठं. आम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे शिकण्यासारख्या अशा होत्या. पण वैयक्तिक देखील खरे खूप चांगल्या पद्धतीने ते मिश्किल पण होते. बरं. आणि छानपैकी फिरक्या पण घेऊ शकत होते. कसं आहे की अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स माणसाचं एक स्वतःचं एक आयुष्य असतं, स्वतःची एक माणसं असतात, स्वतःची जोडलेली माणसं असतात. तर त्यानिमित्ताने निश्चितपणे भेट होते. तर त्यावेळेला याच्या व्यतिरिक्त देखील गप्पा मारता आल्या पाहिजेत अशा प्रकारचं ते रिलेशन असतं. आणि ते रिलेशन जे आहे ना ते आमचं निश्चितपणे त्या काळामध्ये आम्हाला होतं.